संवेदनशील नाही. तसंच दुसरे ते गुल लाभराव पाटील बरोबर आहे, ते देखील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तरं देतात. काय काय म्हणजे मेन प्रश्न सोडून बाकी सगळ्याची उत्तरं देतात. आणि अभ्यास न केल्यामुळे म्हणजे तुम्ही बघा, मुख्यमंत्री स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात. अजित पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात. एक उपमुख्यमंत्री त्यांचा काय ताळमेळच नसतो, ते काय नुसतं आणि सोडून देतात. त्यांनी खाते वाटप पण केलंय. बाकीच्या वेळी खाती स्वतःकडे कॉन्ट्रॅक्टरची डील करायला, पण उत्तरं देताना स्वतःकडे खाती नाही. आणि तसंच त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्या गटातले ते टपोरी उत्तरं देतात. आणि ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आज विधान भवनात देखील मी खरोखर जे स्पीकर आहेत अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की त्यांनी ती टपोरी जे काही उल्लेख होता मंत्र्यांचा तो मागे घेतला, त्यांनी मागे घ्यायला लावला, रेकॉर्डवरनं काढायला लावला. पण हे असे मंत्री जर टपोरीपणा करायला लागले हाऊसमध्ये, तर फडणवीस साहेबांच्या इमेज बद्दल चिंता ही आम्हाला जास्ती आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज मुख्य सचिवांनी करेंगे सब करेंगे. थांबा ना यार, लाईव्ह चालू आहे. मुख्य सचिवांनी पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात की अमृत योजनेमध्ये 57 लाख रुपयाचा जो अपहार झाला तो त्यांच्या मार्फत करण्यात आला. मी मुख्य सचिवांचं अभिनंदन करतो. आणि कदाचित आपल्याला आता कळलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री घटनाबाई एकनाथ शिंदे ह्या सचिवांच्या मागे, मुख्य सचिवांच्या मागे का लागले होते. त्यांना बदलायचं होतं. मग प्रेशर टाकत होते, सौनिक साहेबांवर टाकत होते, सौनिक मॅडमवर टाकत होते. पण चांगल्या अधिकाऱ्यांना बदलायचं आणि जे तुम्हाला दोषी ठरवतील, जे तुमचा भ्रष्टाचार पकडतील, जे चुकीचं काम करायला नाही बोलतील, त्यांना काढून टाकायचं. हा जो त्यांचा डाव होता तो मी उघडा पाडला. आज